आज कोल्हापूर शहरात त्र्यंबोली यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। या यात्रेचं औचित्य साधून आज सकाळी ऐतिहासिक पंचगंगा नदी घाटावर भक्तिमय वातावरणात नदीला आलेल्या नवीन पाण्याचं पूजन करण्यात आलं। कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर सकाळीच सुवासिनी आणि कुमारिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। नदीच्या पात्रातील नवीन पाण्याची रीतसर पूजा करून, ओवाळून आणि पुष्प अर्पण करून जलदेवतेला मनोभावे नमस्कार करण्यात आला। यानंतर कुमारी सुवासिनींनी हे पवित्र पाणी तांब्या पितळेच्या कळशीत भरून घेतलं। डोक्यावर तांब्या कळशी धरून सनईच्या सुरात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात या सुवासिनींनी हे पवित्र पाणी आपल्या घरी नेलं। आम्ही दरवर्षी हे पारंपरिक जत्रा करतो। म्हणजे प्रत्येक वर्षी आमच्याकडे 6 स्टॉप आहेत। प्रत्येक स्टॉपला वेगवेगळ्या, प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या स्टॉपला असते। आता हा मान आमच्या स्टॉपला आहे। म्हणून आमच्यात सगळ्या गल्लीतल्या मुलांनी, मुलींनी, बायकांनी, सगळ्या बायका 5 कवारणी, 5 सवासिनी बायका असं सगळं नैवेद्य करून घेऊन आलेलो आहे आम्ही। टेमलाबाई मरगाबाईचं स्वयं मंदिर आहे, त्यामुळं आमच्या इथं पाणी हे दरवर्षी हा उत्सव केला जातोय। आणि दरवर्षी पाणी हे टेमलाबाई मरगाबाईला टेमलाईवाडीला जातंय, पण आमचं हे टेमलाईचं मंदिर साक्षात आहे, त्यामुळे आमच्या गल्लीत जात। यावेळी वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा यापुढेही चालत राहावी यासाठी तरुणाईही मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी होते। पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे। कावडीनं पाणी नेऊन देवीला अर्पण करायचे। हे माझ्या घरात साधारणतः 3 ते 4 पिढ्या झाल्या चालत आलेले आणि ही परंपरा आता पुढे चालू ठेवलेली आहे। आणि आम्ही आता महात्मा योग मंडळ यांच्यातर्फे ही सेवा करत आहे। मंडळाचा वर्धापन दिवस आहे, त्यामुळे ही सेवा आलेली आहे आणि हे पुण्य लाभलेलं आहे आम्हाला आणि ही सेवा करतोय। फुलेवाडी बागारा आपल्या छत्रपती राजाराम महाराजांनी बांधून दिलं टेमलाई मंदिर, टेमलाई मरगाईचं मंदिर आपल्याकडे आहे। आणि त्यामुळे आपण फुलेवाडीमध्ये प्रामुख्यानं फुलेवाडी आणि टेमलाई टेकडीला ही यात्रा भरवण्यात येते। फुलेवाडी मंदिराचं स्वतःच आपलं फुलेवाडीसाठी लाभलेलं मंदिर आहे टेमलाईचं। त्यामुळे आपल्याकडे ही पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे येणारी ही यात्रा आपण स्व इच्छेने लोक याच्यात सहभागी होतात। उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय। याच्यामध्ये उद्देश हाच आहे की कोल्हापूरला कुठल्याही परिस्थितीमध्ये पाऊस पाणी व ह्या गोष्टी वेळेवर मिळू द्यात। हे संकट येऊ नये, कोणत्याही प्रकारचे संकट असू नये। त्याचबरोबर त्र्यंबोली यात्रेनिमित्त कोणताही स्वार्थ न बाळगता वडगाव इथले देसाई हे वाजंत्रीचं काम करत आहेत। आम्ही पारंपरिक म्हणजे लहानपणापासून हे व्यवसाय करतोय, देवाची सेवा करतोय। तरी प्रत्येक वर्षाला न विसरता आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही आंबल्याचं काम करत असतो वेळेत। घरी पोहोचल्यानंतर या आणलेल्या नवीन पाण्याची अत्यंत श्रद्धेनं आणि पारंपरिक पद्धतीनुसार पूजा केली जाते। हे पवित्र जल घरात समृद्धी, आरोग्य आणि मांगल्य घेऊन येते अशी भाविकांची श्रद्धा आहे। त्र्यंबोली यात्रेच्या दिवशी पंचगंगा नदीच्या नवोदकाची पूजा करून ते घरी आणण्याची ही परंपरा कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचा आणि धार्मिक वारशाचा एक अनमोल भाग मानला जातो।